तर मित्रांनो, मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी प्रेक्षकांमध्ये गेले काही दिवस अगदी हिंदी प्रेक्षकांमध्ये सुद्धा मराठीमधल्या एका ट्रेलरची जोरदार चर्चा चालू होती आणि तो म्हणजे भूतम भयम. तर ट्रेलर बघून खरंच म्हणजे एक रहस्यमय थरारक असं आणि त्यात परत थोडंसं विनोदाचे झालर असलेला हा चित्रपट बघून खूप जास्त एक्साइटमेंट होती आणि तो चित्रपट आज रिलीज झालाय. त्याचा आपण आता रिव्ह्यू करतोय. तर मी नुकताच चित्रपट बघून आलो आणि तुम्हाला काय थोडक्यात सांगायचं चित्रपटाचा जर प्लॉट सांगायचा झाला तर ही 7 बेरोजगार मित्रांची कथा आहे. ज्याच्यामध्ये ते गावावरून मुंबईला आलेले आहेत आणि नोकरीच्या निमित्तानं फार काही स्ट्रगल करतायत नोकरी मिळवायला किंवा पैसे कमवायला. आणि मग त्यांना भाड्याची खोली हवी असताना ते एका अशा घरामध्ये राहायला जातात की त्या घराला एक जुनी काहीतरी एक कथा आहे आणि त्याचं लिंकिंग थोडंसं भूतासोबत वगैरे आहे. आणि मग तिथे ते पैशाच्या लोभापोटी काही गोष्टी करतात, काही खेळ खेळतात आणि मग त्याच्यातून ते कसे अडकत जातात. आणि मग त्यांचा त्या भूतासोबत प्रत्यक्ष संबंध कसा येतो आणि शेवटाला चित्रपट तुम्हाला एक सीख द्यायचा किंवा कसा प्रयत्न करतो. तर ह्याचंच सगळं मांडणी म्हणजे हा चित्रपट आहे. तर त्या चित्रपटाबद्दल आपण चालू करूया. तर जमेची बाजू बोलायची झाली चित्रपटाची तर सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचा मेकअप. म्हणजे जठाईच्या मेकअप बद्दल तुम्ही ह्याच्या आधी ऐकलत असाल की ट्रेलरमध्ये पण तुम्ही पाहिलं की छाया कदम यांचा जो लुक दाखवला गेला होता की जवळजवळ 3-3.5 तास या मेकअपला करायला आणि 3-3.5 तास या मेकअप उतरवायला लागायचे असं म्हणतात. तर तो मेकअप खरंच अप्रतिम आहे आणि ते आपल्याला त्यावेळी बघून सुद्धा वाटलं होतं. पण तुम्ही चित्रपट बघितल्यावर कळेल की अशी बरीच छोटी छोटी पात्र आहेत की तिथे जिथे जिथे मेकअप करायला वाव मिळालाय तिथे तिथे मेकअप आर्टिस्टने इतका जबरदस्त मेकअप केलाय की मी असं म्हणेन की जे काही तुम्ही चित्रपट पाहताना तुम्हाला भीती वाटणार आहे किंवा घाबरणार आहात त्याच्यामध्ये फार मोठा रोल हा अगदी कथानकापेक्षा मोठा रोल हा मेकअप आर्टिस्टचा आहे. सो ती एक जमेची बाजू आहे. दुसरी जमेची बाजू म्हणजे जी ऑरेंज ज्यूस गँग ज्या लोकांना म्हणजे जे लीडला आहेत 7 लोक. तर ह्या लोकांचं फार सहज वावर दाखवलंय. सुरुवातीचे जे 1.5-2 तास चित्रपट चालतो हा हलका फुलका विनोद आणि त्यांची केमिस्ट्रीवर त्या चालतो आणि ते तुम्हाला अगदी फार नॅचरल वाटतं. तर तो त्यांचा अभिनय हा एक जमेची बाजू होऊ शकते. अजून एक जमेची बाजू ही थोडं स्पेसिफिक सांगतो. की चित्रपटाच्या शेवटाला तुम्हाला माहिती आहे चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव यांचं सुद्धा काम आहे. तर अगदी शेवटाला त्यांचं एक देवीचं गाणं दाखवलंय आणि तुम्ही जर म्हणजे मी स्पेशली कोकण रिजनला बिलॉंग करतो त्यामुळे मला माहिती आहे की गावामध्ये एक देवीचं झाड नावाचा प्रकार असतो की एका व्यक्तीच्या अंगामध्ये देवी येते आणि त्यावेळी त्या माणसाचा वावर, त्याचं वागणं, नाचणं किंवा त्याचं अजून काही प्रकार असतात. तर ते खूप जास्त मनाला भावतं कारण का ते जवळून आपण पाहिलेलं आहे. तो मला एक फार स्ट्रॉंग पॉइंट वाटला. त्याच्यानंतर म्हणजे जे काही जमेची बाजू होते हे एवढंच होतं. मी स्पष्ट सांगतो. आता थोडंसं जर आपण चित्रपट कुठे कमी पडला ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं, तर सगळ्यात मोठं म्हणजे कथानक. रामचंद्र गावणकर यांनी याचं रायटिंग आणि डायरेक्शन दोन्ही केलं. माझ्या मते एक कुठलीतरी बाजू त्यांनी सांभाळायला हवी होती. पण रायटिंग, डायरेक्शन दोन्ही त्यांनी केलंय आणि मला असं वाटतं की इथे फार मोठी गल्लत झाली. म्हणजे चित्रपटाची जी मेन स्टोरी लाईन आहे ना, थीम आहे ना, ही खरंच चांगली आहे. पण ती एका छोट्याशा स्टोरी लाईनला घेऊन जी संपूर्ण चित्रपट गुंफण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता, हा खरंच फसल्यासारखा दिसतो. म्हणजे बरेचशी पात्रांचा त्यांना खूप चांगला रेफरन्स लावता आलेला नाहीये किंवा शेवटाला ती पात्र कुठे कनेक्ट होत नाहीत किंवा त्यांना त्यांचं काय झालं हे कळत नाही आणि मग कुठेतरी त्यांना कसं तरी एंडला नेलं जातं आणि संपवलं जातं असं मला वाटतं. तर कथानक ऍक्च्युली खूप चांगलं होऊ शकलं असतं. म्हणजे स्टोरी लाईन जी आहे, थीम आहे, ह्याच्यामध्ये खूप दम होता. पण तो दुर्दैवानं लेखकाला तितक्या चांगल्या पद्धतीनं गुंफता आला नाही. मी तुम्हाला स्पॉइलर न देता एखादं हिंट देईन मी तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचंय. दुसरी मोठी अजून पडलेली बाजू म्हणजे चित्रपटाचं लेंथ. म्हणजे सुरुवातीचा जवळ-जवळ एक 1.5-2 तास आहे. तो तुम्हाला मध्ये-मध्ये हलक्या-फुलक्या विनोद असल्यामुळे मला छान वाटतं. पण तरी पण तुम्हाला चित्रपट म्हणजे उगाचच ताणल्यासारखा, खेचल्यासारखा वाटतो. की खूप स्लो चालतो, खूप स्लो चालतो. तुम्हाला खास कनेक्ट ठेवून राहावं लागतं. मध्ये-मध्ये काही पंचेस तुम्हाला कनेक्ट करतात, पण परत ते डिस्कनेक्ट होतो आणि काही गोष्टी जस्ट द्या त्यांना एखादी गोष्ट एस्टॅब्लिश करायला वापरायची आहे, तर ती एस्टॅब्लिश झाल्यानंतर पण अननेसेसरी बराच वेळ खेचली जाते. तर त्याच्यामुळे चित्रपट रटाळ होत जातो. जवळ-जवळ 3 तासापेक्षा जास्त हा चित्रपट चालतो. ॲक्चुअली हा माझ्या मते 2.5 तास किंवा फार फार तर 2 तासात खूप छान बसू शकला असता. ही एक बाजू. तिसरं म्हणजे डायरेक्शन. डायरेक्शन खरंच खूप वीक पडलं. म्हणजे ज्या वेळीनं मी तुम्हाला अगदी आता मला स्पॉइलर देता येणार नाही. पण लास्टला तुम्हाला क्वेशन मार्क पडतो, की खरंच
पिक्चर हॉरर वाटला का? खरंच तुम्हाला भूत तितकं इफेक्टिव्हली दिसलं का? त्याचा काही रेफरन्स लागला का? तर हे सगळं तुम्ही बघितल्यावर कळेल. पण तिथे डिरेक्टर खूप कमी पडतो असं मला वाटलं. म्हणजे त्यांनी ह्याच्या आधी काळे झेंडे सारखी वेब सिरीज वगैरे डिरेक्ट केलेली आहे. पण जो फार मोठा एक्सपिरियन्स असतो तो मला असं वाटतंय तरी नसावा. त्याच्यामुळे डिरेक्शन कमी पडल्यासारखं वाटतं. चित्रपटामध्ये श्रीमान लिजेंडला एका गाण्यापुरतं त्याने आणलंय. मे बी त्यांना वाटलं असेल की हा कॅचिंग फॅक्टर होऊ शकतो. पण मला त्या गाण्यामध्ये त्यांना का आणलं हे माहित नाहीये. त्यात काहीच नाहीये. फक्त 1-2 त्या गाण्यामध्ये काही ठिकाणी त्यांचा प्रेझेन्स दाखवलाय आणि डान्स दाखवलाय. पण तो कुठल्याही प्रकारे तुम्हाला काही त्याच्यामध्ये फार मोठी जमेची बाजू झाली असं कुठेच वाटत नाही. चित्रपटाच्या म्युझिक बद्दल जर बोलायचं झालं तर म्युझिक ओके म्युझिक आहे. जे हॉरर सीन्स आहेत तिथे म्युझिक खूप कमी पडतं. म्हणजे असं म्हणतात की चित्रपटामध्ये तुम्ही म्युझिक म्हणजे हॉरर चित्रपटामध्ये सगळ्यात मोठा रोल हा म्युझिक असतो. तुम्ही जगातला कितीही मोठा हॉरर पिक्चर घ्या आणि म्यूट करून बघा, तुम्हाला भीती नाही वाटणार. तोच तुम्ही आवाज फुल करा आणि तुम्ही बघा, तुम्ही लिटरली आवाजाला घाबरता. तर नंतर जी म्युझिक दाखवायला पाहिजे लास्टला, तर ती म्युझिक सुद्धा कमी पडते. म्हणजे म्युझिक, डिरेक्शन, स्टोरी ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन वीक पडतं लास्टला. तर ही एक वीक बाजू मला वाटते. हां, जसं की एका गाण्यामध्ये मिकाचं गाणं आहे किंवा लास्टला आनंद शिंदेचं गाणं वगैरे आहे. ह्या काही गाणी थोडी ओके झालेत. तर आता मी तुम्हाला एक छोटंच अगदी स्पॉइलर न घेता अगदी थोडंसं सांगतो, की मला असं का वाटलं की कथानक फसतंय किंवा डायरेक्शन फसतंय. तर प्रियदर्शन जाधवचा जो रोल दाखवलेला आहे हा थोडासा असा रहस्यमय किंवा थोडा विक्षिप्त म्हणूया आपण, असा त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स दाखवलाय किंवा रोल दाखवलाय. पण त्याचा रेफरन्सच लागत नाही तुम्हाला, की तो तसं का वागतोय, असं का करतोय. काही गोष्टी तर मी अगदी स्पष्ट सांगतो, की वाह्यात. म्हणजे काही ठिकाणी प्रियदर्शन जाधव अशा काही गोष्टी करतो, मी तर तुम्हाला सांगत नाही, की त्या वाह्यात वाटतात. कथेची गरजच नाहीये आणि त्याचा कुठला बेसच नाहीये, ते एस्टॅब्लिशच झालेलं नाहीये. किंवा अगदी लास्टला आता हे तुम्हाला सांगता नाही येणार, पण अगदी लास्टला प्रियदर्शन जाधव ज्या पद्धतीनं काही कॅरेक्टरसाठी युटिलाइज केलंय, हे खरंच अननेसेसरी आणि गरजेचं वाटत नाही. तर ओव्हरऑल तुम्हाला म्हणजे मराठीमध्ये हॉरर कॉमेडी या जॉनरमध्ये जे काही नवीन चित्रपट सुरू झाले, तर त्या दृष्टीने आपण विचार केला, तर तुंबाडची मंजुळा च्या लेवलने किंवा काही लोकांना त्याच्यापेक्षा एक पाऊल सरस वाटू शकतो. तसा तुम्हाला ओके ओके पिक्चर वाटेल. आपण 3 स्टार सहज देऊ शकतो. पण मला असं वाटतं, की जर ह्याच्यावरती खूप चांगलं वर्कआउट झालं, तर हा एक खूप उत्तम सिनेमा होऊ शकला असता. दॅट्स ऑल. थँक यू. जर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा प्लीज. धन्यवाद.